देशद्रोही ज्योती मल्होत्राला करायचं होतं पाकिस्तानात लग्न. व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर. आयएसआयशी थेट संबंधांची ज्योतीनं दिली कबुली. देशविरोधी माहिती पाठवल्याचंही केलं मान्य. पाकिस्तानात पाण्यावरून गृहयुद्ध. सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला. AK-47 नं जोरदार फायरिंग. घरही जाळलं. दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातच दहशतवाद्यांवर संकट. अबू सैफुल्लाच्या खात्म्यानंतर आता तोयबाचा आणखी एक दहशतवादी आमिर हमजाही गंभीर जखमी. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे कारवायांचा डाव. नेपाळमार्गे बांगलादेशी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा कट असल्याची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर सुनेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू आणि नणदेला अटक. फरार राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. हुंड्यासाठी छळ केल्याचा आई वडिलांचा आरोप. यंदा सरासरीपेक्षा 7 ते 17% अधिक पावसाची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार. अनेक भागात पिकांचं नुकसान. मान्सूनपूर्व पावसात पुण्याची उडाली दैना. छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षली संघटनेचा सेक्रेटरी बसवराजू ही ठार. पंतप्रधान मोदी, अमित शहांकडून कारवाईचं कौतुक. यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका पत्नीकडून शिक्षक पतीची हत्या. हत्येनंतर पत्नीची पोलिसांसमोर कबुली. महिलेला मदत करणाऱ्या 3 मुलांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. ठाण्यात शिवसेना कार्यालयातील नागरिकांवर महिलेकडून चॉपरनं हल्ला. जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी. घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस. पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. अटकपूर्व जामीन मंजूर. वैद्यकीय प्रमाणपत्र खोटं किंवा बनावट असल्याचं अजून समोर आलं नसल्यानं कोर्टानं केलं स्पष्ट. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंतिम दर्शन.